आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका, ईडीकडून चौकशीची मागणी, याचिकेवर 8 जुलैला सुनावणी। नीट आणि यूजीसी घोटाळ्यातील आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी। नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याच्या आरोपांखाली अटक। नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न, लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी दिल्लीचा असल्याची माहिती। देशात कायदा असेल तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ दिली जाणार नाही, कायद्याचं पालन किती होतं हे पाहावं लागेल, संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पहिला उमेदवार जाहीर, जळगाव जामोदमधून प्रशांत डिक्कर मैदानात उतरणार। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता 13 उमेदवार रिंगणार। कोकण पदवीधरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढत। मुंबईतील पक्ष संघटना वाढीकडे वर्षा गायकवाडांचं दुर्लक्ष, चंद्रकांत हंडोरे, भाई जगतापांसह मुंबईतील 16 काँग्रेस नेत्यांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। बेताल वक्तव्यांची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी, निर्भय बनोळ चळवळीच्या बाळकृष्ण निढाळकरांची शिंदेंना नोटीस, वकील असीम सरोदेंमार्फत शिंदेंना कायदेशीर नोटीस। महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली द्या, खासदार कंगना रनौतची अजब मागणी। मुख्यमंत्र्यांची खोली देण्यास महाराष्ट्र सदनाकडून नकार, तर शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनातच मुक्काम करण्याची शक्यता।